पुणे बेंगलोर नॅशनल हायवेची एक नवीन अपडेट आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार होणार आहे। या ठिकाणी तयार होणार नवीन बोगदे आणि या बोगद्यांचा कोणाला फायदा मिळणार आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत। अजूनही राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक महामार्गांची कामे केली जात आहेत। तसेच काही महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत। पुणे ते बेंगलोर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम देखील सद्यस्थितीला सुरू आहे। हे काम राष्ट्रीय महामार्गाचे असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याचे काम करत आहे। खरे तर या नॅशनल हायवेचे कागल ते सातारा या दरम्यानच्या 133 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे 6 पदरीकरणचे काम प्रगतीपथावर आहे। दरम्यान यापैकी वारणा नदी ते कागल या 29 किलोमीटर लांबीच्या मार्गावर काही ठिकाणी मोठे बोगदे आणि काही ठिकाणच्या मार्गात बदल केला जाणार आहे। दरम्यान आता आपण या मार्गावर कोणत्या ठिकाणी बोगदे विकसित होणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की हे बोगदे कोणत्या ठिकाणी होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या राष्ट्रीय महामार्गावर मंगराईची वाडी, मेनन पिस्टन, नागाव फाटा, सांगले फाटा या ठिकाणी मोठे बोगदे विकसित होणार आहे। या सदर भागात 25 मीटर लांबीचे बोगदे तयार केले जाणार आहेत। तसेच उचगाव, उजळाईवाडी, कनेरीवाडी या ठिकाणी देखील बोगदे तयार होणार आहे। येथे 20 मीटर लांबीचे बोगदे तयार करणे प्रस्तावित करण्यात आले आहे। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे। या बोगद्यांमुळे या मार्गावरील वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक जलद होईल असे बोलले जात आहे। खरे तर पुणे ते बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, त्यामुळे सध्याचा रस्ता हा अपुरा पडत आहे। वाढती वाहनांची संख्या पाहता या रस्त्यांचे 6 पदरीकरण करणे आवश्यक होते। त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे कागल ते सातारा असा 133 किलोमीटर लांबीचा मार्ग 6 पदरी केला जात आहे। त्याचे काम सध्या स्थितीला युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे।